2 दिवस झाले तर माझं कोणतंच काम करणं आलं आता वहिनी. एक तर तू सांग, नाही तर मी माझ्या तरीक्यानं सांगल. ताई, असं आहे ना ताई, की माझ्या सासू सासऱ्याचा, नवऱ्याचा, लेकरायचा ठेका घेऊन ठेवलाय, तुमचा नाही ना, तुमच्या नवऱ्याचा. समजलं ना तुम्हाला? हे कसं बोलताय तुम्ही? जेव्हा सासू सासरे नवरा तुमचा आहे तर मग नणंद पण तुमचीच राहणार ना. नंदला कसं वेगळं केलं तुम्ही? मी तुम्हाला वेगळं केलं नाही ताई, पण मला तुमच्यासारखी नंद बिलकुल नको. बघितलं का आई? बघितलं काय बोलत आहे तुझी सून माझ्याबद्दल? बघ, तुझ्या पुढे अशी वागत आहे तर तुझ्या नंतर काय कराल माझ्या सोबत? अगं सुनबाई, असं कसं बोलायली तू? अगं, तू तुझ्या नंदाची सेवा नाही करणार तर कोण करणार मग? हो आई, असते ना नंदाची सेवा, आणि वहिनीच करतात. पण त्या नंदाची सेवा केली जाते जी कधी कधी तरी येते. महारात राहणाऱ्या नंदाची कोणी सेवा करत नाही, आणि मी पण नाही करणार. आई, तुम्ही सांगा, यांचे सासू सासरे एवढे म्हातारे झाले तर त्यांची सेवा ह्या करू शकत नाहीत, तर मग मी यांची सेवा का करू? यांना काय झालंय? आणि जेवढं काय करायचं होतं ना ते मी आतापर्यंत खूप केलं, तुमचं पण आणि तुमच्या नवऱ्याचं पण. पण आता होणार नाही माझ्याकडून, यापेक्षा जास्त सहन नाही करू शकत मी. आता जर तुम्हाला यापुढे इथं राहायचं असेल तर तुम्हाला माझ्यासोबत घरातले कामं करावे लागतील, नाहीतर मी तुमचं आता यापुढे कोणतंच काम करणार नाही ना. तुमच्यासाठी जेवण बनवल ना तुमच्या नवऱ्यासाठी. बघितलं नाही? बघितलं ना तुझ्या अशा लाडक्या सुनला कसं तोंड चालवते? बघितलंस ना किती ऐकवते मला ती? बघ, तुझ्या डोळ्यानं थोडी पण लाज वाटेना झाली. बघ कसं तोंड चालवायली. कोणी ननंदा बोलल का एवढं? माझी काही इज्जत नाही का आई? असं आहे ना ताई, की तुम्ही 10 दिवस सासर घरी राहता आणि 6 महिने माहेरात राहता, तर मी तुमची कशी इज्जत करू आणि कशी सेवा करू? तुम्ही एकट्या राहा तर गोष्ट वेगळी आहे. अरे, तुम्ही तुमच्या नवऱ्याला बी सोबत घेऊन राहता. अरे, त्यांची सेवा मी का करू? शेवटी त्यांची आई वडील आहेत, ते त्यांच्या आई वडिलांची सेवा करू शकत नाहीत. तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या सासू सासऱ्याची सेवा नाही करू शकत, तर मग मी तुमची सेवा का करू? नाही करणार, नाही करणार.